इकडून अशी वाट जाते मंडळी. हे बघा म्हणजे इथे फणस कसे धरलेत ते सगळ्या झाडांना. वहिनी बनवतात पेपेटी याची. बघा बघा करवंदच भेटताय रा. हे बघा मंडळी हीच नदी यांच्या गावातून जाते. अरे हे चुना पडला. इकडे भरपूर आपल्याला रानमेवा आज मिळाला आहे मंडळी. वहिनी काहीतरी बोलतात. हे गोड असतात आतमध्ये नसते बोलतात. आतमध्ये लाल लाल असतं फळ एकदम ते. नमस्कार मंडळी, आम्ही आज चाललो आहे कोकणातील रानमेवा आणण्यासाठी आणि इकडे ममता आणि वहिनींचं प्लॅनिंग चालू आहे कसं जायचं ते कुठून जायचं. हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. मी कोकणातला रानमेवा गोळा करायला चाललो आहे त्याचा. तुम्ही बघा आणि कसा वाटतो व्हिडिओ तो नक्की सांगा, रिप्लाय द्या मला. आम्ही चाललो पण अनामिकाला नाही घेऊन चाललोय कारण कसं आहे रानात चाललो आणि तिथे काय रिस्क असलं काय असलं म्हणून तिला नाही घेऊन जात आहे. तिला घरी ठेवूनच आई आहे बरोबर तिच्या आणि आम्ही निघालो आहोत. इकडून अशी वाट जाते मंडळी. हे बघा म्हणजे इथे फणस कसे धरलेत ते सगळ्या झाडांना. हा बघा इथे मुळालाच धरलाय. आणि सावीचं घर, सावी हे सावीचं घर आहे इकडे. नाही बघा अशी वाट आहे. हे बघा इथे पण फणस धरलेत. इकडे पण फणस धरलेत. आणि आम्ही आता चाललोय सरळ इकडेच या वाटेने. ते दादा कुठे कामाला जातील होते उद्या सुट्टी. ममता काहीतरी दाखवते. लहानपणी ती बोलते पेपेटी वाजवायची. पेपेटी नाही पण काहीतरी वाजत होता ममता. याला मंडळी पेपेरा असं बोलतात इकडे ग्रामीण भाषेमध्ये. आणि ममता आता वहिनी बनवून देतात तिला पेपेरा. हे करवंदाच्या पानापासून बनवतात हा मंडळी. वहिनी बनवतात पेपेटी याची. बरोबर वाजवत आहे. बघा बघा करवंदाच्या पानाचं करवंदाच्या पानाचं आहे. हा हा बघा बरोबर वाजतंय. खूप वाजवायचो आम्ही आधी. आवाज येतोय बघा. अरे हा पहिले थोडंसं दाबायला होते. मी मागे दाबलं नव्हतं ना. भरपूर वाजवायचो आम्ही. आणि आहे ना अळूचा हा फुलं धरतात पांढरी वाजवायची ही त्याचे मध काढून खायचे. अडुळसाचं बघा ही मजा असते कोकणामध्ये. ममता पेपेटी वाजवतच चालली आहे. का मी आता वाजवतो ममता. पाणी होतं ते रातांब भेटले. रातांब हे बघा कसे रातांबे धरलेत मंडळी. या झाडावरती धरल्यात पूर्ण रातांबे. सावी तू पण गोळा कर रातांबे. सखा माझा ज्ञानेश्वर. हे बघा रातांबी भेटली आहेत. अशी रानात यायची मजा असते. आणि हे बघा
असं आपल्याला एक रानमेवा भेटतो आहे तिथे बघ, तिथे पण आतमध्ये फुल आहे काहीतरी लाल कलरचं ना एकदम कुठे जास्वंदी टाईप आहे का पुढे आहे बघ ना ते लाल लाल एकदम दिसतंय फुल आतमध्ये आहे ते जरा कुठे हे बघ इथे पण आले ते बघ पुढे पण आलेत अच्छा ते भेटेल पुढे अगं ते वहिनी याचं इथे पुढे भेटेल ते हे बघा इकडेच आहे वहिनी हे बघा इकडेच ते लाल वहिनी नको जाऊ, हे वहिनी. ठीक आहे इथे ठीक आहे ही पण फुलं आली ते बघा लाल लाल फुलं आले याला वाकाळी म्हणतात अच्छा किती त्या फांदीला ते आहे त्या हां त्यावाल्या फांदीला किती आहेत बघ. हे बघ किती रातांबी बघ किती ठीक धरले आहे, या फांदीला पण किती होती तिथे भरपूरच त्या हा हे फांदीला बघा किती होती हे वाकाळी म्हणतात. बाकाळी अच्छा ह्याची पण ही चांगली त्याला असतात. पण फळं फळं असतात ना, येतात आणि मस्त फळं लागतात. येतात ते खायला मस्त लागतात. आणि हिरवी असतात मग लाल मध्ये मस्त पिकल्यावर खायची लाल ना म्हणजे ती पण खाल्लेली आहे आम्ही सगळी खाल्लेली आहे. बघा तुमचा बोलते सगळं खाल्लेलं आहे तिने करवंद बघ, काढतो ना तिकडची हे बघा मंडळी आता करवंद आम्हाला भेटली होती बघा हे ना, दिसतात का तुम्हाला करवंद हे बघा कशी मस्त धरले कोकणचा रानमेवा करवंद आहे थांब जरा काढूया बघा. मी असा कोला बनवते हा अजून पण आहे तिथे करवंद थांब आता काढतो आम्ही जरा ती अशी रानात यायची मजा असते मंडळी बघा हे बघा मंडळी मस्त इथे तेवढी पिकलेली नाही आहे तर वहिनी बोलले थोडं खालच्या साईडला जाय तिथे चांगली पिकलेली मिळते म्हणून आम्ही इथून निघालो ती वाट लागली तिकडनं होती इकडनं झाली काय गाडी हे चौथर येते बघ, हे ब्राह्मणांची घरं होती ना ही इकडे सगळी. अच्छा इकडे काय बघ कशी होती बघ हां पडलेलं सगळं. भटवाडी आहे भटवाडी आहे सगळे हां यांचं म्हणजे गावाचं नावच भटवाडी आहे वरची भटवाडी हे सगळं ब्राह्मणांची घरं होती बघा आधी वाडीचं नाव आहे भटवाडी अच्छा हे कसलं झाड आहे हे बदामाचं आहे ना हे वरती आहे ते पळसाचं झाड आहे अच्छा हा पळसाला पाणी हे तीन आपलं हे आमचं हे कूळ आहे हा आमचा कुळ आहे पळसाला पाणी तीन हे बघा पळसाला पाणी 3 हे बघा इथे पण आहे करवंद काढून बघूया हे करवंद काढूया पण मंडळी ममता आणि वहिनी बोलते की इथे ब्राह्मणांची आधी घरं होती आणि त्यांचे घरांचे सगळे आता चौतरे राहिल्यात आता ते लोक नाही आहेत इकडे आता हे बघा इथे कसं घनदाट जंगल झालंय मस्त थोडी पिकली थोडी आंबट अशी लागते कशी पडलेत ग चौतरे बघ ओसाड बघ पहिले हे बेलफ्याच झाड आहे काय ग होय रे मला तर इकडे पण होती अशी आधी रे बेलाच आहे पण तसंच काय बेलाच सारखंच वाटतंय ते अगं रानाच्या घराच्या बाजूलाच बघ इथं वेळेची झाड असतील आम्हाला दिलेलं काढून ते मग तुला का एकदम एवढे असते ब्राऊन ब्राऊन कलरचे असते काळ्या कलरचे बरं इथे पण आहेत करवंद अशी मस्त पिकलेली आहेत ही करवंद काढूया आपण थांबा ही पिकलेली करवंद मी काढून घेतलेत करवंद ही पिकलेली अशी ठीक आहे ठीक आहे असे हम्म. ते चिंच झाड वगैरे मोठं आहे बघ, पालवी फुटली बघ आता हम्म. टाइम झालं ते पालवी फुटली बघा चिंचेचं झाड आहे काकरू नाही मेल गरम होत आहे बरे वहिनी हे भारी वाटतं पानं ही बघ कसली हे बघा भारी बरी मस्त काटेरी ती बोट ती काय मस्त फुलं आलेत ना याला बघ मस्त ना हो कसलं झाड आहे दिसतात दिसतात खूप छान त्याला खुराई बोलतात खुराई चटणी खुराईची फुलं अच्छा खुराई कशात ती वापरत येतं ना ग लग्नाच्या वेळेला कशात तरी ना ह्याची पण पानं तिकडून जा ना त्या नदीच्या इकडे वा हे पण मस्त आलंय झाड असं बघा अजून आम्ही त्या साईडला पण जाते बघा ही चिंच वा चिंचेचा पाला बघा मस्त त्याला पालवी फुटले चिंचेच्या पालांना मस्त लागतात पालं पण आता आम्ही थोडं या साईडला चाललोय नदीच्या साईडला मंडळी आम्ही घरच्या वरून जाऊन वरच्या घाटीतून आता खाली उतरलो आहेत आणि इथे नदीच्या साईडला आता चाललो आहे तुम्हाला नदी दाखवतो गावातली कशी आहे आणि मग पुढच्या बाजूने जाणार आहोत पुढच्या साईडला पण राहणार आहे तिकडे हे बघा वहिनी बोलतात इथे ते शेती करायची बोलतात आता आम्ही नदीच्या इथे चाललोय पुढे इथे शेती करायची तुम्ही वहिनी तिथे कोपऱ्यात ते बोलतात शेती करायची ते मस्त ना हे बघा या गौऱ्या गावातच मिळतात या आता कुठे
इतर ठिकाणी तर विकत घ्यावं लागतं. इथे बघा गोऱ्या अशाच आहेत. हे नाही त्या घरी त्या मोदी आहेत. आता हे बघ हे आहेत ना, हे बघ भिजलेले आहेत. हां हे खाली ओला आहे. सुकलेल्या पाहिजेत ना ते. ह्याला परत नेऊन सुकवावं लागेल आपल्याला. आता आम्ही नदीच्या वाटे मंडळी. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. हो हे बघा हे मंदिर आहे दुर्गादेवी मातेचं. हे बघा दिसत असेल तुम्हाला. ते कुठलं मंदिर आहे? छोटं असं आहे ते. अच्छा अच्छा. आणि हे रानडे यांचं घर आहे. रानडे काकू ब्राह्मण आळी आहे. ब्राह्मण आळीच होती ही पहिली मंडळी पूर्ण. हे दुर्गा मातेचं मंदिर. हे आजीबाईचा माठ बोलतात ते. आणि इकडे नदी आहे. ही नदी पूर्ण वाहत जाते या दिशेने. आणि ते सावी आणि चालले आहेत आम्ही चालत. सावी तू येते की नाही इथे फिरायला? येते नाही ना. हां सावी पण नाही जास्त. अच्छा आम्ही येले की येते तू. हां बघा सावी पहिल्यांदाच आली आहे आमच्याबरोबर ना. हे बघा तर मजा बघा. आधी हे पहिलं असं असतं. हे बघा त्याला हात लावला ना. हे कुठलं झाड आहे तुम्ही सांगा. लाजारी. बघा लाजाळीचं झाड आहे बघा. मला खूप आवडतं ती झाडं. काय आहे कसं ना मिटतात बघा ते पानं ना. ती कशामुळे असेल ना स्पर्श झाला की लगेच ती लगेच मिटतात. हां आणि मस्त थोड्या वेळानंतर परत हे होतात. परत उघडतात ते. ती कसं असेल ना ह्यांचं मला काही कळत नाही. म्हणून त्यांची नावं लाजो. हे जरा स्पर्शाला हे पडलं की लगेच मिटतात. हां आणि आम्ही कसं लगेच लाजली लाजली सगळी लाजली सगळ्यांना लाजवलंय आम्ही. त्या बाजूला तिकडे वरती काढली. हे बघा मंडळी हीच नदी यांच्या गावातून जाते. अर्जुना नदी. आता तिला भरती आली बघा. कसली नदी भरली बघा. भरती आली. आणि हे बोलतात की इथे असं कोसळत चाललंय बघा. यांची आधी शेती होती ती कोसळत कोसळत बघा किती कमी झाली. तेव्हा इथे पण थोडासा भाग निघालाय तुम्हाला दिसत असेल बघा. फिरवायला थोडा वेगळे. हा आता परत त्या नदीमध्ये पडून जाईल आणि अजून वाढत जाईल पाण्याचं आहे. म्हणजे छान आहे बघण्यासारखी. आणि पण रौद्ररूप पण आहे त्याचं बघा किती भयानक. पण इकडचं सगळं पडत गेलं. इकडे भर टाकले नाही त्या बाजूला. इकडे चांगलीच भर टाकलं आणि इकडेच पूर्ण ते सगळं पडत. इकडचे मळे पण किती गेले आतमध्ये ह्या बाजूचे. हो या बाजूचे पूर्ण मळे गेले. नदी कुठे आली ती नदी होती कुठे बघ. तिकडचं बघ नदीचं पात्र कसं वाटतंय. एवढीच होती ती. हे पूर्ण मळे आतमध्ये गेले. हा एवढे मळे आतमध्ये गेलेले वाटतं. बरोबर. हे रुंद किती झालं बघ ना. आता हा बघ हा भाग तिथे होता तिकडे. हा एवढा इकडे होतच असेल ना पुढपर्यंत. हे एवढं जाणार आहे. हे काय हे पडणार आता पावसाळ्यात. हा गेलेला आहे. हो बरोबर बोलले. तिकडे मस्त भरण टाकलं. म्हणजे आता इथे गप्पा मारत बसलो आम्ही बघा नदी काठी. छान वाटतंय. आता आम्ही त्या साईडला आता परत जाऊ. त्या साईडला आहे ना म्हणता राहते तिकडे आम्ही जाऊ आता. बघा गावात एसटी आलेली आहे आपल्या गावात. मैदान कडे चला मंडळी आम्ही आता निघालो नदीवरून. तर चाललोय परत वेगळ्या त्या तिकडच्या रानामध्ये. तिकडे आता बघूया आम्हाला किती रानमेवा मिळतो ते काय. ठीक आहे तरी बघायला मिळाला तेवढं नशीब आपलं काय. हे बघा मंडळी हे उंबराचं झाड आहे आणि याच्यावरती पिंपळ पण आलं बघा. कसं छान आहे मस्त. हो हे बघा मंडळी हे आहे रानडे काकूंचं घर ना. मराठे काकूंचं घर आहे. मस्त. ही बघ ही अजून जर हे झालं ना पडलं तर ही राहणार नाही. ती नारळाची झाडं नाही. हे बघा मस्त अशी नारळाची झाडं. हा ते बघा मस्त. आणि झाडं पण कशी लावली आणि हवेशीर एकदम. हो हे बघा मंडळी कोकणातली कशी घरं आहेत ती मस्त झाडाच्या सानिध्यातली. रानमेवा काढूक चाललो ना. रानमेवा काढूक काय सावी. आणि बघा आता आम्ही ह्या वाट्याने चाललोय रानामध्ये. इकडे वरती बघा इकडूनच घर लागतं आपलं आणि इथून रस्ता आहे जायला. मग आता आम्ही या बाजूने चाललोय रानात. ते बाजूची झाली आमची जाऊन आलो त्या बाजूने. आता या बाजूने चाललोय. कसलं शिंपल्यापासून ना. हां हे बघा म्हणजे हे चुना पाडलाय असं. शिंपल्यापासूनचा चुना आहे. हे बघा याला बोलतात गंधारणीची फुलं. गंधारची फुलं बोलतात त्याला.
वाटेत काटे पण आहेत, त्याच्यामुळे आम्हाला बघत बघत जावं लागतंय. तर आम्ही चाललो तिकडे, आणि ती दिसते तिकडे, ती आहे या गावची. मस्त ना, काय बोलते, वरपर्यंत शेती करायची. सांगते इथे पुढे शेती त्याच्या आधी तिकडे पण करायची. हां दाखवते ते. तेव्हा किती पण शेती करायची, पण मळ्यात भांगे त्याला शेती. आता सगळं सोडलंय लोकांनी. बघा, आधी जागा नव्हती, जागा असं तिला ती वर वर करून करायची. ते बघा, इथून राहणं असं स्टार्ट होतं. हे बघ, हे मळ्यात आहे शेती. बघ चल बघ. हो तेच तर. हे बघ ते मळ्यात शेती. बघ ती मराठी शाळा. हां, ही बघा, ही शाळा आहे ती. तिकडे जाऊया, तिकडे येऊया, जास्त लांब जाऊया. चला. चालेल. ते भरपूर चावतात ना. घोटा बांधलेला ना. हां हां हां, मळ्यात म्हणजे तिथं दिसले हे. आयला हो, ते काय गेले ते पटकन हात धरला तर सगळे बाहेर आले. आंब्याचं झाड होतं इकडे. सगळे बाहेर आले. काय बोलता. आंब्याचं झाड होतं मस्त. हे बघा, ते ओंबील बोलतात ना, ओंबील. ते धरल्यात बघा कशी. पावसाच्या दिवसात अशी घटी त्या वहिनीने तिकडेच हात घातला तर त्यांच्या हातात चढले ते. पावसात सांभाळून सांभाळून वहिनी. कुठे आंब्याचं झाड होतं म्हणता. इथे मस्त मोठं होतं आंब्याचं झाड. भारी. मग आता ते खराब झाला. ये 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 पुढे चल, पुढे ये चल, पुढे ये. तू दीदी बरोबर चल. ये जाऊया बा. इथे जवळ आलोय, पण लांब नाही आलो जास्त. जवळ आलोय बा. तिथं हात पकडून ठेव म्हणता. हा अरे बाबा, काठी मागं चल. लांब नाही आलोय बा. हे जवळ घरात. आम्ही पण जास्त लांब नाही जाणार मंडळी, कारण कसं एवढं जंगलात पुढे फिरणार नाही एवढं सगळं. आता थोडा फिरणार आम्ही, इथे काय थोडं बहुत दाखवतो तुम्हाला. पण खरंच मजा असते रानमेवा पकडायची. हे बघा, आमच्यावर अजून कोण आलाय बघा इथे. कोण? हा बघा, आमचा कोणतरी पार्टनर आलाय बघा पाठीमागे. अरे ना, कोण ना कोणतरी असतं आपल्याबरोबर. पण ट्रेकिंगला पण असं जायचं ना आम्ही तेव्हा आधी, तेव्हा कोणतरी यायचंच बरोबर आमच्या पाठी. आणि आज बघा कोण आलं आमच्या बरोबर पाठीमागे. आणि खूप असं मोठं जंगल आहे म्हणजे पुढे पुढे पण तुम्हाला दिसत असेल. इथं काय नाही, आम्ही जवळ आलोय घराजवळ. हे तर जवळच आलं, आम्ही जास्त लांब नाही गेलो. कशाला घनदाट जागी जावा ना, अजून खूप. खूप मोठं जंगल आहे. बाय बाय, पुढे राहू जरा. बघा, वहिनी आता आपल्या रानमेवा गोळा करतायत. हा इथेच काढूया. बघा मंडळी, किती मजा आहे. पकड तुला, मी पण काढते. पकड. हीच खरी मजा आहे जंगलामध्ये यायची आणि आपला रानमेवा गोळा करायची. कुत्र काय नाही करतं, आपला साथीदार असतात होतं. बघ कुठे चालला बघ. पकडून राहा. इथे जवळ ये, पुढे पुढे. बघा, रानमेवा काढतात वहिनी आणि ममता दोघे निवडतायत. थोडं दाखवतो तुम्हाला थोडं पुढचं. भरपूर धरतात असं रानमेवा नाही इथे. ममता हे बघ ना कसं गोल 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 आला या झाडाला. बघ भारी आलं ना वेल ते. कसली उक्षी, अच्छा हां. बघा म्हणजे खूप असं मोठं जंगल आहे. एवढं जाऊ तेवढं कमीच, पुढे तर अजूनच आहे घनदाट. तिकडे जायचं वरती, घडगडे पावत वगैरे तिकडे जायचो आम्ही. त्याच्यावरती अजून वरती खूप तिकडे. पण हे आधी सगळं साफ होतं, आता जास्त जंगल वाढले. आता कोण तेवढे राहत नाही ना गावी. बघा ममता बोलते इकडे पण जायचे ते पुढे, पुढे खूप पुढे जायचे ते. पण आता जंगल खूप वाढलंय बोलते ममता, कारण कोण येत नाही ना जास्त इथे म्हणून. आधी काही शेती वगैरे करायची, आता शेती नाही. हो, तेव्हा भरपूर जण असायचे यायचे. आता सगळे कोण नाही ना तेवढे येणारे म्हणून. सगळीकडे वाटत होते या तिथं. इथून तिकडे आम्ही सगळीकडे जायचो. हे वरती डोंगरात जायला इथूनच आहे का म्हणता. वरती किती लांब जायचं तिकडे चेक वहिनीला विचार. हा, ते डोंगर टिटा बोलतात ना, तिथूनच तिथूनच वरती का. पण जास्त वर आहे ते. जास्त वर आहे ते. तिथून नाही जायचं. ते बघा, पण वहिनी आपल्याला ते बरं झालं. बघ वहिनी हौशी आहे ना. हौशी आहेत भरपूर. मस्त आलं ना. बघा वहिनी किती हौशी आहे. पण वहिनी आहेत म्हणून आम्हाला बरं पडलं. त्यामुळे आम्हाला काहीतरी बघता तरी आलं येऊन इकडे, आणि व्हिडिओ तरी बनवता आला काहीतरी. त्यामुळे वहिनींचे खूप खूप आभार आमच्याबरोबर वेळात वेळ काढून आल्याबद्दल. कारण त्यांना पण वेळ नाही मिळत, कारण दादा पण कामावर येतात, सगळं करायचं असतं घरचं. पण ते आले म्हणून थँक्यू वहिनी. आणि वहिनींना आवड आहे खूप. आणि ही आमची छोटी साथीदार पण आली आहे, त्याच्यामुळे तिचे पण धन्यवाद. काय घडघड्या पाळवात. खूप वर्षानंतर आलं. बघा किती आठवणी असतात ना. बऱ्याच वर्षानंतर आलं तिकडे. बऱ्याच म्हणता बोलते खूप वर्षानंतर आली आहे. बऱ्याच. मागच्या वर्षी आम्ही आलो होतो, पण थोडा वेळात होता, जास्त वेळ नाही आलेलो. ममता नव्हती तेव्हा, मी आलो होतो इकडे. राकेश होता ना, राकेश बरोबर आलेलो. हां, ते वरच्या बाजूला गेलो, त्या बाजूला गेलो. हो, शाळेच्या त्या बाजूला गेलो होतो आम्ही. पण ते पण जास्त नाही, आम्हाला काय माहिती नव्हतं ना. बघा, अस्सल रानमेवा इथे मिळाला आम्हाला. बोला ना, थोडंसं मेहनत केल्यानंतर फळ भेटतं ना तसं ते. तर आम्ही आलो एवढं फिरून फिरून तर कुठेतरी मिळाला. बघा वहिनी बोलतात छोटीच एकदम गोड असतात. वा, हां हे बघा इथे तुम्हाला दिसतंय का म्हणजे हे व्हाळ आहे बोलते ममता बोलते. इथून पाणी येतं, डोंगरातून पाणी येतं. ते वरती डोंगर आहे ना, त्याचं झरे आहेत पाण्याचे, तिथून पाणी येतं ममता बोलते. कधी पावसाळ्यात येत असेल ना ममता. पावसाळ्यात आता चालू होणार, ते झरे फुटणार. हो, खूप जंगल आहे तिकडे. आणि बघा
पडशील काय हातात इकडे भरपूर आपल्याला रानमेवा आज मिळाला आहे, टाक पाहिजे टाक. त्याबद्दल वहिनींचे आभार. थँक्यू. टाक टाक. बघा तुम्हाला दिसत असेल मंडळी. आणि या छोट्या पिल्लूचे पण आभार, रियाचे, धुवून मीठ लावून सुकूया. सावीचे ना सावी. याला सुकवायचे मीठ बघा हा पूर्ण वाळणा ममता इथून पण येत असेल मला वाटतं पाणी ना. खाली पूर्ण खालीपर्यंत. बघा इथून असं पाणी येतं पूर्ण ममतामध्ये खाली विहीर आणि पुढपर्यंत जातं विहिरीपर्यंत. आता जरा कसं बघा इथे पण आलेत काय, हे बघ इथे पाणी येतं. आता नाही, नंतर पावसात येतं. आता सुकलेलं आहे ना, आता उन्हाळा आहे म्हणून. आता नाही आला अजून. ते पण धरल्यात बघा किती रानमेवा. तर मंडळी चालू होतं 3-4 दिवसापासून ममताच्या मागे लागलो होतं, चल जाऊया आपण रानमेवा वगैरे जरा येऊया, जरा काढूया. तर काल पण पाऊस पडत होता, आज पण सकाळपासून पाऊस होता आणि वहिनींना जस्ट म्हटलं की जाऊया, तर ते रेडी झाले. त्याच्यामुळे आज आलो आम्ही. आलो त्याचं काहीतरी थोडं बहुत चीज झालं आहे असं बोलू शकतो आपण. पडतात नाही हातात मला. हे बघ खोला दे बघ. आम्ही काढू आता. नको तू तेच पकड. खोला दे. मला फक्त पकडण्यास आलोय मी. तुम्ही बोलतील काय मदत करत नाही मी, त्यामध्ये हात घालून पण आता ह्याला हा कसं आहे. लावलंय तर आम्हीच लावतो है ना. हो ठीक आहे, तसं काय नाही. करवून लागलेला. अनुभवी मंडळी त्याला आहे. धुणार आणि मस्त याला मीठ लावून सुकवणार. बघा खाणार आम्ही विराला गेल्यावर बोलताना लाईव्हला. बघा लाईव्हला बोलताना खाणार बोलतात. ममता बोलते वहिनीना पण देऊया ना थोडी, वहिनीना यांना सावीला पण देऊया. सावी खाशील ना. सावी पण हा बोलते. हे बघ या झाडाला पण आहे ममता इकडे. हे बघ इकडच्या जरा खाली खेचूया त्या फांदीला जरा. हे बघ इकडे ये ममता. याची काळी काळी झालेली असतात ना, मस्त लागतात. हा ती एकदम गोड लागतात. वहिनी असं बोलतात, छोटी आणि काळी असतात ना ती खूप गोड लागतात असं बोलतात. मस्त लागतं मंडळी. रिअल रानमेवा आहे बघ. ममता दाखवते, बोलते हे खूप गोड लागतं. वहिनी पण बोलत होते, आता तुम्ही फोडून दाखवलं. तिच्या आतमधला घर लाल लाल असं एकदम. फुकून टाकायचे. मंडळी वहिनी काहीतरी बोलतायत. हे मस्त आहे. हे गोड असेल. हे गोड असतं आतमध्ये, नसतं ते बोलतात. आतमध्ये लाल लाल असतं फळ एकदम. ते तुला घे ना बाई, खा ना. नको रियाला भारीच लागतो. रिया घे, रिया का. हे पण भारी लागतात. हे वाले हे बघा हे वाले पण भारी लागतात. ही भारी सगळ्यात. एकदम पक्की झाली म्हणजे ही. नको उड्या मारू. तरी वहिनीने भरपूर काढून दिले आपल्याला आणि आम्ही पण हे नक्की मुंबईला जाऊन खाणार आहोत, घेऊन जाणार आहोत. एवढा रानमेवा भेटणार आहे. काही पण खाणार, मुंबईत पण घेऊन जाणार. खूप मस्त वाटलं मंडळी येऊन. तो मंडळी आज खूप मस्त असं मिळालं आहे रानमेवा आम्हाला. आम्ही जास्त आतमध्ये नाही गेलोय, मग आता संध्याकाळ पण झाली आहे. दुसरी गोष्ट घनदाट जंगल आहे, अशा लवकर रिस्क ना. पण छोटी आहे आमच्याबरोबर रिया, ते सॉरी सावी आहे छोटी आमच्याबरोबर. आणि आता दादा पण येणार, त्यामुळे वहिनींना पण घरी काम आहे. तर बोलत ठीक आहे आता आम्ही रिटर्न जातो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की. हा रानमेवाचा आम्ही जो शूट केला आहे तो हा खास स्पेशल त्यासाठीच बनवला व्हिडिओ. कोकणातला रानमेवा आपला. आपण कोकणात येतो आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत आणि करायचं होतं. माझ्या मनात होतं, ममताच्या पण मनात होतं आणि वहिनी पण आम्हाला बरोबर मिळालं हौशी. त्याच्यामुळे आमचं हे झालं सक्सेस प्लॅन हा. तर फिरण्याचा हा रानात फिरण्याचा वेगळाच अनुभव असतो, खूप छान असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला रिप्लाय द्या आणि तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच असू द्या. चला आम्ही आता घराच्या वाटेने निघतो आता. एवढ्या मस्त वाटतं किती पक्ष्यांचे आवाज पण येतात. अनामिका आली असती तर आम्ही अनामिकाला नाही घेऊन आलो, उगाच नको बोललो. रिस्क उगाच कशाला घ्यायची असती. अनामिका पण इंटरेस्टेड नव्हती तेवढी. बघा सावीची शाळा आहे. बघा हीच ती शाळा मला मगाशी दाखवत होतो ना, थोडी जवळून दाखवतो. हे बघा जिल्हा प्राथमिक शाळा विलिये नंबर 4. हा हो तिकडे खाली मुंग्या होत्या मंडळी, तिच्यामुळे जरा सांभाळून द्यावं लागलं. इथून पूर्ण मुंग्यांची रांग लागली होती मोठ्या काळ्या अशा त्या चावतात ना त्यावेळेला. वगाळ्या मुंग्या काय
सांगायचं सुद्धा शकतो. हे बघा ही आता बाउंड्री चालू झाली आपल्या गावची परत. आता सावी खुश झाली आहे शाळेच्या जवळ आली म्हणून. गुरुवा कोण आहे? कोण नाही तिकडे. सावी गेट उघडा बोलते, सावी बोलते. ओ फणस लागले आहेत झाडाला. हे बघा काय झालं मंडळी इकडे बघा फोटो काढण्यासाठी बघा काय झालं. झालं का? दिसला ना तुम्हाला तिकडे. आणि हा बघा आपला रानमेवा मला जाऊन दाखवतो नंतर. आमचा साथीदार होता तिकडे. बघा आम्ही किती रागावून बसले आमच्याशी. बघा रागवली ती. बघा मंडळी हे आपले रानमेवा. अनामिका रागवली आहे. आंबा पण नाही बघत आहे. तर चला मंडळी हा व्हिडिओ तेच एंड करतो. कसा वाटला तुम्हाला तेच नक्की सांगा. आपला हा आजचा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आपला आजचा रानमेवाचा ब्लॉग आणि कमेंट करा. आणि कोण नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आमचं चॅनल कोकणी.चेतन. कोणाला जर हा ब्लॉग आमचा आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि कोण नवीन असेल आमच्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. येस कोकणी.चेतन आणि ममता अनामिका ब्लॉग्स. बाय. चलो दिन बाय, टेक केअर. आणि सर्वांचं प्रेम असंच राहू द्या दोन्ही चॅनलला आमच्या. येस ओके आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. बहिणींकडून पण बाय तुम्हाला सर्वांना. बाय, टेक केअर मंडळी. सी यू नेक्स्ट ब्लॉग.